युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. आचल आणि सक्षमची प्रेम कहाणी माहितच आहे तुम्हाला. जो सक्षम आचलच्या बापाने मारला, त्याने स्वतःच प्रेमात बली दिला आचलसाठी, आणि हे हरामखोर पोरगी बेमान झाली त्याच्या घराण्याला. तर सक्षमची आई काय म्हणत आहे बघा. हा ती आचल पण बोलत होती ना की माझ्या भावाला मी स्वतः मारत, तुम्ही नाही मारलं तर. त्याने माझ्या आई वडिलांना फाशी तर झालीच पाहिजे, त्यानं लहान असून असं केलं, तुमच्यानं काहीच होणार नाही, मी करन ते, असं ती बोलत होती. पण आम्ही तिला कधी म्हटलं नाही असं कर आणि बदला घे. आम्हाला बदला घ्यायचा नाही. आम्हाला माहित आहे एखाद्याचं लेकरू गेलं तर तकलीफ काय होती. त्यांचं काहीच गेलेलं नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना तकलीफ ही गोष्ट माहिती नाही. तकलीफ झाली ती मला झाली, ती जे सांगते ना असं झालं तसं झालं, पण तिला आताही कळना झाले की माझ्यामुळे एखाद्याचा जीव गेला, त्याच्यामुळे त्याच्या पप्पाचा गेला. शेवटी कोण राहिले? मी आणि माझा मुलगा. आणि तिचे ते पण तिच्या डोळ्यात खटकायले, त्याच्यामुळे ती मुलाचं नाव घ्यायली. बघितला ना व्हिडिओ? सक्षमची आई रडून सांगून राहिली, ही आचल हरामखोर निघाली, बेमान निघाली. पहिले म्हणत होती तुम्ही बापाला जेलात पाठवून भावाला सजा देईल, माझा सक्षमचा जीव घेतला. पण मी म्हटलं कामाला कोणा लेकराचा जीव घ्यायचा नाही. ज्याचं लेकरू गेलं त्यालाच माहित पडते दुखणं काय आहे. तिची आई सक्षमची आई सांगून राहिली. पण ह्या माऊलीला माझं अगोदरही म्हणणं होतं, कर हे हरामखोर पोरगी आहे, गिरगिटार रंग बदलवते. अरे जन्म देणाऱ्या माय बापाची झाली, तुझी काय होणार माय? बरोबर नाही काय? जन्म देणाऱ्या माय बापाला जेलात टाकलं, भावाला जेलात टाकलं, आणि तुला तुझ्यासमोर डायलॉग मारून राहिली. हे पोरगी फेमस होण्यासाठी सगळं काटं करत होती. गेलेली चीज पोट्टी होती. हे प्रशंसेसाठी, प्रचलित होण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी आणि महाराष्ट्राला वेळ लावण्यासाठी हे हरामखोर पोट्टी कांड करत होती. या बाईला 6-10 वेळा अगोदर मी 10 वेळा सांगितलं होतं, ऐकलं नाही. माझी टीम डायरेक्ट ह्या बाईच्या घरी गेली होती. माझ्या टीमला सांगितलं की नाही बा अशी नाही, माझी आचल तुम्ही असं बोलू नका, तसं बोलू नका, माझी आचल अशी आहे तशी आहे. ह्या बाईने मला ऍक्सेप्ट केला होता आणि म्हटलं होतं की आचलवर तुम्ही असे बोलू नका, कारण आचल आमच्या घरची सून आहे, सक्षमची बायको आहे, आमची माझ्या घरची इज्जत आहे. आता कुठे गेली या बाईची इज्जत? आता कुठे गेली? सुनीला त्याला पाठवून आता नाही काय सून? अरे मी 10 वेळा सांगत होतो की भारतीय संविधानामध्ये मृत व्यक्ती संघ, झाडा संघ, मंदिरातल्या कुठल्याही दगडाई संघ किंवा देवाई संघ लग्न लावून देणं म्हणजे हे काय आहे? एक अंधविश्वास आहे आणि संविधानात त्याला मान्यता नाही आहे. पण या बाईला कुठं समजन? हे बाईचं गेले तो ढोरत आलेला दिमाग. तुम्ही विचार करा, 9 महिन्याच्या अगोदर, 8 महिन्याच्या अगोदर हे सक्षमचा डेथ झाली. तिच्या बापानं त्याला मारलं. का मारलं? प्रेमाच्या जाळ्यात फसून. सक्षम आणि दोघांचं प्रेम हे अतूट बंधन होतं, हे जनतेला पुरा माहित होतं. आणि हे इंस्टाग्रामवर भेटलेलं जोडपं होतं. पोट्टी वयात व्हायच्या अगोदर यानं लय गुलगच्चे करून घेतले, लय ऐशवान करून घेतला. मग लग्न व्हायचं आहे, करायचं आहे, मग काय करा? बापालाही समजलं का हा अदर जातीचा आहे असं तिनं सांगितलं. तेव्हा महार जातीतील लोक भरपूर हे झाले होते, दुःखी झाले होते. आणि त्यांना असं वाटत होतं का आमच्या सक्षम संघ असं झालं काय, म्हणजे या हरामखोर पोट्टीनं जातवाद निर्माण केला होता. जातीनं महार आहे म्हणून, जातीनं जयबीवाला आहे म्हणून माझा बाप तिच्याशी लग्न लावून देत नाही म्हणून त्याला मारलं. अशा पद्धतीचे या हरामखोर पोट्टीनं कमेंट केले होते. विचार करा तुम्ही. आता तिचा बाप जेलात आहे, तिचा भाऊ जेलात आहे, काही मालूम नाही. तिचा बापही गुन्हेगारातला होता, तिचा भाऊ गुन्हेगारातला होता, आणि हा जो सक्षम हाही गुन्हेगारातला होता. आणि हे पोट्टी गुन्हेगारासंग प्रेम करत होती. कुठल्याही बापाला असं वाटते की माझी पोरगी गुन्हेगाराचं नाही, तर एखाद्या सर्वसाधारण घरातही गेली ना तरी बरं आहे. कितीही मोठा बाप गुंडा असो, स्वतःची पोरगी कोणाच्या घरात ढकलू देत नाही. तुम्हालाही माहित आहे. त्याला जवाई माणुसकीचा, मानदानाचा, समाजात इज्जतदार पोरगा पाहिजे. कोणी बापाला वाटते नाही, पोरीच्या बापाला मायला वाटत नाही काय? मी असं म्हणत नाही की सक्षमच्या घरातले बदमाश आहे, तिच्या घरातले बदमाश आहे, पण सक्षमचे आई वडील हे माणुसकीचे होते. आता सक्षमचा बाप वारला, 4-5 दिवस झाले. मग विचार करा, याला मरण्याचा कारणीभूत कोण आहे? हे आचल आहे. का आहे? कारण सक्षमच्या आई वडिलाला बीपीची, हार्ट अटॅकची बिमारी होती. तर सून आपल्या घरी गेली आणि 9 महिने झाले, 6 महिने झाले येऊन राहिले नाहीत. कोणाच्या बापाला, कोणाच्या काय वाटल? पण हे सूनच नव्हती ना, ठेवलेली एक बाई पोलिसांची मुलगी होती, दुसरं काहीच नाही. कारण आपण, तुम्हाला माहित आहे, तिने स्वतःच्या हाताने भांग भरला, तिच्या स्वतःच्या हाताने सगळा कांड केला आणि प्रचलित झाली आणि सोशल मीडियाला सती सावित्री म्हटलं होतं.
मग तुम्ही विचार करा, जन्म देणाऱ्या माय बापाला बेमान झाली त्याची काय होणार? आणि आता हे सांगून राहिले, बोलून राहिले. हा, अरे मला स्वतः बोलली ही बाई, म्हणे तुम्ही म्हणे आमच्या सुनीचं असं वाईट बोलू नका म्हणे तिच्याबद्दल, आमच्यासाठी भरपूर आहे म्हणे. आणि पुरा ताटे परिवार म्हटलं तिच्या सोपटला होता, तिच्याबद्दल वाईट ऐके नाही कोणी. आता काय झालं, का तिसरा बाय काढला? त्या बाईला 10 वेळा सांगत होतो मी, ऐकलं नाही. कारण आता डोळ्याचे पदे उडले का तुझे? हा, पहिले तर भले सुरसुर करत होती, माझी आचल करत होती, आता कुठे गेला आचल? आचलला तिसरा बाय तर काढला, गेली आता नवऱ्याच्या घरी जाणारच आहे. आता बापाच्या घरी गेली, तिथून नवऱ्याच्या घरी जाणारच आहे. अरे लखलखती पाहून जवानी, हे जवानी आहे ना, हे लखलख करते. कुठलीही मुलगी वयात आल्यावर जास्त राहू शकत नाही, तिचं लग्न करून द्यावं लागते. का द्यावं लागते? कारण तिला माहित आहे समाजातील लोक आपल्यावर वाईट नजर ठेवणार. बापाला जवान पोरगी म्हणजे एक प्रकारची हिऱ्यासारखी, सोन्यासारखी राहते. तिला असं वाटतं की लवकरात लवकर पोरगी लग्न केलं तर मोकळं झालं. आणि बापाच्या घरी गेली करून माहित आहे काय? कारण मला लग्न करून द्या, बापाला असं म्हणून राहिली, ते मायला असं म्हणून राहिली, ते काकाला अशी म्हणून राहिली. पण तुम्ही बेअक्कल लोक आहात, खोटे सांगा. दोष मी तिच्या मायबापाला देत नाही, यांना देतो ताटेपर्यंत. कारण ह्या लोकांची जीभ लय वळवे करत होती माग. आचल आमची हे आहे, आचल आमची ते आहे, आचल आमची ते आहे. हा, आता कुठे गेलं? सगळा गुन्हा यायचा आहे. या पोट्टीला जेलात टाका लागत होतं, तिच्या बापा संघ, भावा संघ. या पोट्टीनं गेम खेळला, असा गेम खेळला की स्वतःच जेलात गेली नाही. स्वतःच, मलाही सांगा, कान कोणाच्या मुळे झाला? या पोट्टीच्या मुळे झालं. जीव कोणाच्या मुळे गेला? या पोट्टीच्या मुळे गेला. या पोट्टीच्या प्रेमात नाही पडला असता तर पोटा जिवंत राहिला असता सक्षम. बरोबर नाही काय? बरोबर नाही काय? का मेला? या पोट्टीच्या बाई मेला. हे पोट्टी का नाही मेली? कारण का नाही मेली? कारण तिला माहित आहे हे प्रेम फक्त 2 मिनिटाचं असते, आणि आपल्यामुळे याचा जीव गेला तर आपल्याला जेलात जा लागत. त्या कारणामुळं आपण सक्षमच्या आई वडिला संगत मिळलो आणि बयाच म्हटलं आपण मा बापाला जेलात पाठवा, मा भावाला जेलात पाठवा, माझ्या मा भावाला कडक सजा द्या, असं बोलले होत. हावले हाव म्हटलं तर आपली सजा वाचून जाईल. कारण हे पोट्टी जेलात गेली असते, लक्षात ठेवा. हे पोट्टी जेलात गेली असती, तिनं गेम खेळला आणि हे फातर तोंडे ताटे परिवारातील लोकांनी ऐकून घेतलं तिच्या मनानं, होले होऊन आल्या केला. आणि गिरगिट तुम्हाला 10 वेळा सांगतो, कुठल्याही मुलीवर विश्वास ठेवू नका, तिची रिस्पेक्ट करा. पण ह्या मुलीनं गेमच अशा पद्धतीनं खेळला, सांगू शकत नाही. या पोट्टीला सजा व्हायला पाहिजे होती. मलाही सांगा, तिच्या बापानं त्या सक्षमला का मारलं? त्या पोट्टीच्या मुळे मारलं ना, कारण पोट्टीवर प्रेम करत होता म्हणून. बरोबर नाही काय? भावानं का केलं? पोट्टीवर प्रेम करत होता, बहिणीवर प्रेम करत होता म्हणून ना. त्याला प्रेमान नसतं केलं तर मारलं असतं का त्याला? नाही ना. मेन जर कोण आहे, हे पोट्टी होती. याला माझं म्हणणं आहे, त्याला मारलं, तिने मारलं कोण नाही. कारण बेटा कसं असते, खून असतो, स्वतःच जीवलग असते. जशी बापावर प्रेम करत होती, ते बाप तिच्या प्रेम करत होता, तशा सक्षम त्याच्या मायवर, बापावर प्रेम करत होता, भावावर प्रेम करत होता. आता त्याच्या घरचा पोरगा गेला, तिच्या मायनं म्हटलं ना, ताटेनं म्हटलं ना, ज्याचं लेकरू गेलं त्याला कसं वाटते. पण माझं एकच म्हणणं आहे, बाई हिला सजा द्यायला लागत होती. हिला सजा दिली असते ना तर खोटं सांगत खरं त्या पोराला न्याय मिळाला असता. पण तू या पोट्टीच्या मनात आली आणि हावले हा मिळालं. कळलं नाही का? आता जय भीम जय शिवराय. या पोट्टीला सजा होणार का? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा.